अगदी जड अंतकरणाने अविनाशने कारच्या डिकीचा दरवाजा उघडला. आईची बॅग आत सरकवली आणि कारचा दरवाजा बंद केला. दरवाजाच्या काचेवर ठळक अक्षरात लिहिलं होतं, आईची पुण्याई. लिहिलेल्या अक्षरांकडे पाहून त्याचे डोळे पाणवले. कारचा दरवाजा उघडला आणि आत आई बसली आणि गाडी निघाली. दोघेही शांत होते. आई देखील काहीच बोलली नाही आणि अवी देखील निशब्दच राहिला. ज्यावेळी मी 7वीमध्ये होतो एवढी मला समज देखील आलेली नव्हती. इतक्या लहान वयामध्ये कानावरती अचानक बातमी आली, माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्या रोड ॲक्सिडेंटमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने बाबांना जागेवर उडवले आणि बाबा तिथेच देवाघरी निघून गेले. ही बातमी जेवढी ऐकायला जड होती तेवढीच समजायलाही आणि पचवायलाही देखील कठीण होती. कारण आमचं कुटुंब म्हणजे इनमीन 3 माणसांचं होतं, आई, बाबा आणि मी. परंतु असं बाबांचं अचानक जाणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं. परंतु म्हणतात ना, देव जी परिस्थिती येईल तिला सामोरे जाऊन 2 हात परिस्थितीची करून झुंज द्यावीच लागते. तशी झुंज देत माझ्या आईने घर उभं केलं, सावरलं. घरातला कर्ता माणूस घरातून जाणे म्हणजे घराचं छप्परच जाणे. आणि आपल्या समाजामध्ये असं आहे की ज्या घरामध्ये माणूस नाही किंवा ज्या घरामध्ये पुरुष नाही त्या घराकडे, घरातील मुलांकडे लोक वेगळ्याच नजरेने पाहतात. त्याही परिस्थितीमध्ये आईने सगळं सावरून नेलं. बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आई बाबा दोघांचीही जबाबदारी एकटीनेच पार पाडली. आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकदीने पेलवली होती. बाबांनंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एका मुलाचे अवीचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजची नोकरी लागली. तरीही आईच्या डोक्यावरचं टेन्शन काही कमी झालंच नव्हतं. तिला नेहमीच वाटायचं, माझ्या मुलाचं चांगलं शिक्षण झाले, त्याला चांगल्या प्रकारची मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी देखील आहे, पगार देखील चांगला आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या घरातील मुलगी मिळाली म्हणजे मी त्याचं लग्न लावायला मोकळी होईल. एकदा की त्याचं लग्न झालं की मी डोळे मिटायला मोकळी. नेहमीच तिचं हे वाक्य असायचं. या वाक्याबद्दल अवी नेहमीच त्याच्या आईला बोलत असायचा. काही दिवसानंतर त्यांच्याच कंपनीतील एका सिनियर मॅनेजरच्या मुलीशी अवीचं लग्न ठरतं. एका उच्च विभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह होतो आणि मुलाचा आणि सुनेचा संसार चांगल्या प्रकारे चालू होतो. मुलगा एकदम शांत, संयमी असल्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट तो व्यवस्थित सांभाळत होता. पाहता पाहता घरामध्ये नाजूक पावले घेऊन एक गोंडस बाळ आलं. त्या बाळाच्या येण्याने सारं घर आनंदून वाहत होतं. ते नाजूकसं गोड पिल्लू आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न. अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीच अवीच्या स्वप्नातील त्याला घेऊन दिलेली ही कार. सर्व अवीच्या जमेची बाजू. 7व्या महिन्यात जन्मलेली मनू कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून तिच्यासाठी जीवाचे रान करून फिरली आई. काही झालं तरी माझ्या अवीच्या बाळाला काही झालं नाही पाहिजे. बाबांचे वर्षश्राद्ध न करता सतत 20 दिवस आई दवाखान्यातून हल्ली सुद्धा नव्हती. 24 तास दिवस रात्र मनूच्या उशाशी जाऊन तिने काढल्या होत्या. मनू आज 10 वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यातच राहून तिने उत्तम संस्कार आत्मसात केले होते. त्याचा परिणाम पण असाच होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे, याशिवाय अवी अन त्याच्या उच्च विद्या विभूषित अवीची पत्नी जयंती हिच्याकडे पर्याय नव्हता. सर्व काही ठीकठाक चालले होते
आईचे सर्व काम स्वतः करीत होती. आई सकाळी उठून सगळ्यांचा नाश्ता बनवायची. नाश्त्यामध्ये देखील प्रत्येकाच्या आवडीनिवडीचे पदार्थ असायचे. सगळ्यांसाठीच डबा बनवून बॅगमध्ये भरून ते सुद्धा हातामध्ये द्यायची. न चुकता घरातील प्रत्येक गोष्ट बारकाईने आईच बघायची. बाबा गेल्यापासून ते आजपर्यंत आईने अवीकडे 1 रुपया देखील मागितला नव्हता. नियमितपणे चालणे, धार्मिक ग्रंथांचे वाचन, न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीतच नव्हता. पण सर्वच सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकवायचे. उच्च विद्या विभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता आणि हाच चुकीचा निर्णय तिच्या अंगाशी आला होता. सुंदर, सालस, संस्कारी, गर्भ श्रीमंत होती, पण माणसाला माणूस प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगतच नव्हती. छोट्या छोट्या गोष्टींमुळे, मैत्रिणींच्या सल्ल्यामुळे, माहेरच्या गोष्टींमुळे तिने गेल्या 3 महिन्यापासून अवीचे अक्षरशः डोके खाल्ले होते. गेल्या 15 दिवसापासून अवीशी अबोला केला होता. विपन्नावस्थेत असलेला अवी प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता. त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी त्याची आई आणि तिच्या विरुद्ध जन्मजन्मांतरीची साथ देणारी पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता. याचा पूर्णविराम त्याला हवा होता आणि बायकोचं देखील त्याला सतत बोलणं असायचं. एकतर तुमच्या आईला घरामध्ये ठेवा किंवा मला. तुम्हाला तुमच्या आईला वृद्धाश्रमात पाठवायचे नसेल तर मी माझ्या मुलीला घेऊन माझ्या आईकडे निघून जाईल. बायकोचे कठोर बोलणे अवीच्या काळजाचा ठोका चुकवून जात होते आणि अवी देखील मनोमने विचार करायचा, खरंच ती बोलली, तिने तसं केलं तर? या सगळ्या भीतीपोटी त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार येऊ लागले. आईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता. आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्याच वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता. ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता. त्याच्यासाठी हा देव दुर्विलास होता. ज्या आईने मुलाच्या आनंदासाठी स्वतः गाडी घेऊन दिली आणि त्याच गाडीतून तिला वृद्धाश्रमात जावे लागेल, तेही आपल्या मुलाला, नातीला घराला सोडून, आणि ती वेळ स्वतःच्या मुलामुळे तिच्यावरती यावी, यासारखं दुर्भाग्य कोणतं म्हणावे. गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली. ताकदीने पळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती. आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली आणि वाचत बसली. आईने अवीला एकही शब्दाने विचारले नव्हते की तो तिला कुठे घेऊन जात आहे. कदाचित तिला कळले तरी नसेल, त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता. आयुष्य घडवणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी? समोर 2च पर्याय उरले होते, परंतु दोन्हीमधून एकच निवडायचा होता. पण आई माझ्या भावना समजून घेईल आणि माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल, ह्या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते. पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिंमत त्याच्यात अजिबात नव्हती. काय सांगू, कसे सांगू, ह्या विचारात गेल्या 90 दिवसापासून होता तो. एखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय 3 महिने घोळवावा आणि त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे, तसा विषय हा विषयच होता. समोरील चौकातून गाडी डावीकडे वळाली. महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथ महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याने दर्शन घेतले. हळव्या मनाच्या अवीच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते, सतत गालावर ओघळत होते. गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने चालत होती. अवीच्या मनाला संघर्ष तीव्र होता. जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता. त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुद्धाच्या रूपाने उभे होते. कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते. अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती.
दूरवर एक रसवंती दिसली. रसवंतीवर थांबून मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला. सर्व आईला सांगून मोकळे व्हावे, आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला. गाडी थांबवली. वेड्यावाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या 4 पत्राच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते. चरकाच्या वर विठ्ठलाचा फोटो आणि त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता. एक आजीबाई चरकातून ऊस ढकलण्यात आणि चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती. ऊसाचा थेंबाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगीच होती. एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील 9-10 वर्षाची पोर टेबलावर पिण्याचे पाणी ठेवत हापका फुल गोड आवाजात विचारत होती. अंगठा आणि तर्जनी दाखवत अविने तिला फुल रस पाहिजे असा इशारा केला. ती चरकाकडे वळाली. रस आणून ठेवला. नाव काय ग तुझं? कुतूहलाने आईने त्या मुलीला विचारलं. माय नेम इज भागीरथी सांगत ती आपल्या कामात व्यस्त झाली. आईने रस पिऊन संपवला. अविने अजून ग्लासला हात लावला नव्हता. अवी विचारात मग्न होता अन आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पाहत होती. चरक बंद झाला होता. आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली. ल्योक हाय माझा. ड्रायव्हर होता. ॲक्सिडेंटमध्ये गेला. आमसने रस्त्यावर टाकून. तिचे डोळे पाणवले होते. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिचे डोळे पाणवले. गिराईक आल्याने आजी उठली. अवी सर्व पाहत होता. अवी 10 वर्षाचा असताना त्याचे बाबा गेले होते. तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या पिक्चरसारखा सरसर जात होता. बाबा गेल्यानंतरला कोणत्या परिस्थितीत आईने घर सांभाळलं, घर उभं केलं आणि माझं शिक्षण, माझं सांभाळणं, माझं लग्न, सगळ्या गोष्टी तिने एकटीने सांभाळल्या. यायची आज जशी ससे होलपट होत आहे तशीच माझ्याही आईची मला सांभाळण्यासाठी झाली असेल. हे सगळं त्याला आणि आईला आठवत होतं. पण त्याच्या संगोपनात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताटमानेने फिरवणारी त्याचीच आई होती. ह्या कुटुंबावर आज जी वेळ आली तशीच त्याच्या आईवर आली असती तर, किंवा भविष्यात जयंती आणि मनूवर आली अशी वेळ आली असती तर. ह्या विचाराने अवी अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता. अवी रस घेणारे बेटा. आईच्या शब्दाने तो खडसवून जागा झाल्यासारखा हो आई बोलून एका घोटात संपवत ग्लास खाली ठेवला. बिल देत दोघेही गाडीत बसले. गाडी निघाली. जाताना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली होती म्हणून उत्सुकतेने जयंतीने ती उघडून तिच्या नावे केली. 15 लाखाची एफडी आणि मनूच्या नावे केलेली 10 लाखाची एफडी व आईचे काही जुने दागिने होते त्यात. जयंतीचे डोळे विस्फारले. त्यात आपोआप पाणी आले. ती ढसढसा रडत होती. स्वतःच्या मुलाच्या नावे 1ही रुपया न टाकता सून आणि नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रूपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापूर्वी घरातून काढले होते. स्वतःच्याच नजरेत आज अपराधी झाली होती. तिने फोन उचलला. अवीला फोन लावला. फोन वाजला. जयंतीचा फोन होता. उचलला नाही. पुन्हा आला. उचलला नाही. पुन्हा वाजला. पुन्हा उचलला नाही. काय झाले किंवा काय केले याचसाठी फोन असणार याची त्याला कल्पना होती. त्याच्या डोळ्यासमोर चरकाची 2 चाके स्पष्ट दिसत होती. एक आई आणि दुसरी जयंतीमध्ये पिळून निघणारा ऊस त्याचे अस्तित्व भासत होते. ह्या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते. एका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते. समोर वृद्धाश्रमाची पाटी दिसले. अवीचे अंग थर्रारले. आईच्या पदरातून बाहेर पडणारी त्याची कला त्याला अवगत नव्हती. त्याने गाडीची गती वाढवली. अगदी पाटी आईला अस्पष्ट दिसेल एवढी. वृद्धाश्रम मागे पडले. पण पुढे जायचे कुठे? अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिसली. समोरून लावलेल्या बॅनर वरून नव्याने निर्माण झालेल्या साईबाबांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती असा संबोध होत होता. गाडी तिकडे आपोआप वळली. आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तो पाहून अवीच्या मनालाही आनंद झाला. आई कार्यक्रमात व्यग्र झाली. आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय
त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता. काही दिवस मोजावी लागली तरी त्याने शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील असा ठाम निर्णय त्याने घेतला होता. आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे त्याला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. कार्यक्रम संपला. आतापर्यंत जयंतीचे जवळपास 30 कॉल त्याने मिस केले होते. आईला सोडा लवकर, याशिवाय तिच्याकडे ती काय बोलणार, म्हणून त्याने कॉल रिसीव्ह केलाच नव्हता. आई अगदी तृप्त मनाने आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरताना दिसली. अवी लगबगीने तिच्याजवळ गेला, दर्शन घेतले. तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येईन आईला गाडीत बसवले. एक नवी ऊर्जा, नवा जोश संचार लागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता. गाडी दारात येऊन थांबली. जयंती पळत आली आणि गाडीतून उतरणाऱ्या तयारीत असलेल्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळ्यात पडून रडत होती. रडत रडत फोन का उचलला नाही म्हणून तिने अवीला भांडत होती. अवीसाठी हे चमत्कारापेक्षा तिळभर सुद्धा कमी नव्हते. जयंतीने धावत पळत जाऊन आईचे म्हणजे तिच्या सासूबाईचे पाय पकडले आणि सासूबाईंना सांगितलं, आई मी चुकलो. आई मी तुम्हाला ओळखायला यायला चुकलो. आजपर्यंत लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर मी फक्त तुमच्यावरती अन्याय करत आले, परंतु तुम्ही कधीही मला परक समजलंच नाही. एखाद्या पुढच्या मुलीप्रमाणे मला जीव लावला. माझ्या प्रत्येक गोष्टीवरती हट्ट, लाड सगळ्या गोष्टी पुरवल्या गेले. अवी तुमचा मुलगा आहे म्हणून फक्त तुम्ही मुलाचेच लाड करायचे असं कधी केलंच नाही. माझ्या आईप्रमाणे माझी काळजी घेतली, परंतु मी मात्र या सगळ्याच्या बदल्यात तुम्हाला दुःखच दिलं. प्रत्येक गोष्टीला तुमचा जवळचा विचार करत गेले. बाबा गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब, अवीची जबाबदारी सगळं तुम्ही एकट्याने सांभाळलं. आमच्या सर्वांसाठी इतकं केलं आणि आजही तुम्हाला अवी वृद्धाश्रमात सोडवायला घेऊन चालला होता, परंतु तुम्ही एकही शब्दाने काही न बोलता त्याच्यासोबत जायला तयार झाले. तुम्हाला माहीत होतं तो तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये कायमचा राहायला घेऊन चालला आहे, तरी तुम्ही एकाही शब्दाने न बोलता सरळ आमची बॅग पॅक करून त्याच्यासोबत निघून गेले. परंतु जाताना तुमच्या सर्व सर्व्हिस पेन्शनचे सर्व पैसे माझ्या नावावर आणि मनूच्या नावावर FD करून जवळ असलेले सर्व सोने मला देऊन निघून गेल्या. मी हीच वाट पाहत होते, तुम्ही कधी ह्या घरातून निघून जात आहात हा एवढा स्वार्थी विचार मी करत होते. परंतु आई तुम्ही जाताना सुद्धा तुमच्या स्वतःचा विचार न करता आमचा विचार करूनच हे सर्व आम्हाला ठेवून गेलात. आई तुम्ही किती निस्वार्थ जीवन जगत गेलात, परंतु तुमचे हे निस्वार्थ वागणं आम्हाला कधी समजलंच नाही. परंतु माझ्या हातून एक चूक होण्याआधीच देवाने मला बुद्धी दिली. आई आता तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाऊ नका. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुम्हाला सांभाळ करू. आई आम्हाला माफ करा असं म्हणून आईच्या गळ्यात जाऊन जयंती रडत होती. अवीने देखील आईची माफी मागितली, परंतु त्यावेळी अवीना एक प्रश्न आईला विचारला, आई तू घेऊन दिलेल्या 10 लाखाच्या गाडीत मी तुलाच बसवून वृद्धाश्रमामध्ये कायमचा राहण्यासाठी सोडवायला निघालो होतो. आई हा इतका स्वार्थी विचार मी फक्त माझ्या बायकोसाठी केला. परंतु आई मला एक सांग, तुझी बॅग भरून मी तुला गाडीत बसवून न सांगता तुला घेऊन चाललो होतो, परंतु तू एकही प्रश्न मला का विचारला नाही? आई तुझ्या लक्षामध्ये किंवा डोक्यामध्ये प्रश्न आला नाही का ग, मी तुला कुठे घेऊन चाललो आहे? आईने हसत हसत उत्तर दिलं, बाळा मी तुझी आई आहे. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिले आहे आणि तुझा स्वभाव देखील मला समजतो ना. तुझे ओठ जरी किंवा तुझे शब्द जरी काही बोलले नाही तरी तुझं अंतर्मन मला वाचता येतं. मला माहित होतं तू मला वृद्धाश्रमामध्ये सोडवायला चाललेला आहे. त्यावर अवीने विचारलं, आई मग तुला माहीत असून देखील तू विचारलं का नाही, तू मला वृद्धाश्रमात का सोडवतोय, माझ्याच घरातून मला बाहेर काढतोय, असे अनेक प्रश्न तू आम्हाला विचारू शकत होतीस. एवढेच नाही तर हे घर तुझं आहे, ह्या घरात तुझा राहण्याचा हक्क आहे. ह्या घरातून तू न बाहेर जाताना तू आम्हालाच बाहेर काढू शकत होती,
पण या सगळ्या गोष्टी तू केल्या नाहीस. आईने शांत निरागस शब्दामध्ये उत्तर दिलं. बाळा, तुझे बाबा गेल्यानंतर माझं जीवन म्हणजे तू होतास. तुझ्या प्रत्येक क्षणासाठी मी जगत आले. तुझे बाबा गेल्यानंतर मी एकटी पडले होते, परंतु तू माझा श्वास होतास आणि तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट मला करायची होती. त्यामुळे इतके सारे प्रसंग येऊन देखील मी तुझ्यासाठी जीवन जगत आले. त्यानंतर तुझे लग्न झालं, त्यानंतर तुला मनू झाली, तुझी बायको, तुझी मुलगी आणि तुझं हे विश्व माझा विश्वास समजून जगत आले. तुमच्या आनंदासाठी आजपर्यंत मी जगत आले. बस तुम्ही सुखी राहा एवढाच माझा आनंद होता. म्हणून मी कधीच तुला त्रास व्हावा वागले नाही आणि तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये समजून घेऊन तुला साथ दिली. बाळा, मला माहित होतं तू मला वृद्धाश्रमामध्ये घेऊन चालला आहे, परंतु बाळा, मी विचार केला, मी जर घरामध्ये राहून तुमच्या दोघांमध्ये भांडण होणार असेल, तुमच्या भरल्या संसाराची नासाडी होणार असेल आणि त्याचा परिणाम मनूवर होणार असेल, तर मी वृद्धाश्रमात राहिलेली केव्हाही चांगलं होतं. आणि बाळा, मला हेही माहीत आहे की तुझ्या बायकोचं इतकंच आणि मुली इतकंच माझ्यावर देखील प्रेम आहे. मी तुझा मन समजू शकत होते. तुला मला वृद्धाश्रमात पाठवायचं नव्हतं किंवा तुला ते सांगायला मला जडही जात होतं. म्हणूनच तू मला न सांगता वृद्धाश्रमात डायरेक्ट घेऊन चालला होता. परंतु देवाने तुला ही चूक करण्यापासून थांबवलं. या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षामध्ये आल्या होत्या, परंतु मी तुझ्या मनाचा विचार करून एकही शब्द बोलले नाही. बाळा, शेवटी माझं एक आईचं अंतःकरण आहे. आई आपल्या लेकराला काय हवं काय नको ते आईला समजत असतं. आईचं हे सगळं बोलणं ऐकून अवीने आणि त्याच्या बायकोने आईची हात जोडून पाया पडून माफी मागितली. आई, आम्ही चुकलो, आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. यापुढे तुम्हाला आम्ही कधीही अंतर देणार नाही. आई म्हणाली, माफीचं ते राहू द्या बाजूला. आज 6 वाजून गेले तरी मनू शाळेतून आली नाही. आधी तिचा तपास करा. मनू आली नाही हे दोघं आईबापांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांची मनूला शोधासाठी धावपळ सुरू झाली. 6 वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतेत होती. अवीने व्हॅनच्या चालकाला फोन लावला. त्याने सांगितले की मनूला घराबाहेर सोडले. आता अवीची अन जयंतीची चिंता खरोखरच वाढली. आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला आणि पुढे चालत जवळ असलेल्या गेल्या 20 वर्षापासून दररोज न चुकता हरिपाठासाठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली. अवी आणि जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत होते. हरिपाठ आरती आटोपली होती. मनू सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून आणलेली खडीसाखर वाटत होती. आजीला बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली. आजी, आज आपला प्रसादाचा वार होता ना, तू नव्हती म्हणून मी आले. माझं काही चुकलं का? म्हणू माझा वाघाचं काही चुकतं का? दप्तरासकट तिला उचलून घेत आई बोलली. तिच्या बालमनावर झालेले पवित्र संस्कार अन आपल्या मनावर राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार अन पैशाच्या मस्तीने केलेले व्यभिचार याच्या तुलनेत अवी आणि जयंतीच्या मने खजील झाली होती. त्यांना मनोमनी खूप वाईट वाटत होतं की आज दिवसभरात एवढं सगळं घडून गेलं. आज आईसोबत आपण किती वाईट वागलो तरी आईला बरोबर मनूच्या शाळेची वेळ माहीत होती आणि आपण मात्र विसरून गेलो होतो. हे निस्वार्थ प्रेम एक आईच आपल्या मुलांवरती, परिवारावरती करत असते. आज समाजामध्ये प्रत्येक आईवरती हा अपमान किंवा तिच्या प्रेमावरती आघात केला जात आहे. तिने केलेल्या कष्टाचे कोणालाही विचार राहत नाही आणि तिच्या वयोवृद्धपणामध्ये तिला प्रत्येक गोष्टीसाठी तराजूच्या काटाप्रमाणे तोललं जात आहे. आज ही प्रत्येक घरातील आईची आणि म्हाताऱ्या वडिलांची व्यथा आहे. मित्रांनो, अवी देखील त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवायला निघाला होता. परंतु जशी चूक अवीला समजली आणि त्याच्या बायकोलाही समजली तशी चूक प्रत्येक आईच्या आणि बापाच्या मुलाला समजावे. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.